पाहायला मिळते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। सगळ्या यात्रांमध्ये सर्वसामान्य लोक दिसत आहेत, पक्षाविरहित लोक दिसत आहेत। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। इथेही आशिष बाबूंनी सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं होतं आणि विविध पक्षाचे लोक हे स्वतः सम्मिलित झाले, त्यांनी स्वागत देखील केलं। कारण हा पक्षाचा प्रश्न नाही, इथे पक्षाचा झेंडा नाही, इथे पक्षाचा दंडा नाही, हा भारताचा प्रश्न आहे। ही भारताची यात्रा आहे, ही तिरंग्याची यात्रा आहे। आमच्या गळ्यातही तिरंगा आहे, आमच्या हातातही तिरंगा आहे। पाकिस्तानचा खोटेपणा आता उघड होत आहे आणि तिथले पंतप्रधानांनी अगदी कबूल सुद्धा केलं की आमची तळ उद्ध्वस्त आणि त्यांनी ते तळ रिपेअरिंगसाठी टेंडर सुद्धा काढलेलं आहे काल। आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होतं की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला, आज भारताची जी डिफेन्स कॅपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या 5 पट जास्त आहे। आज जगातल्या पहिल्या 5 आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते, अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे। आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्धतळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वठणीवर आले, त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले, त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्धविराम झाला। भारतीय उत्पादनांचा वापर झाला डिफेन्ससाठी, त्यात नागपूरचाही समावेश आहे। किती अभिमानाची बाब आहे ही खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे। आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, ऑपरेशनमध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो। 2014 साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला आहे असं म्हटलं, पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला, ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणतंय ही शस्त्रास्त्र आम्हाला द्या, हे भारताने करून दाखवलं। ब्राह्मोसची मागणी इतर देशांकडून केली जात आहे, बजेट सुद्धा आता वाढवलेलं आहे भारताचं। आपल्या सगळ्याच डिफेन्स कॅपेबिलिटीची मागणी आता जग करताय। जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे आहे। दोस्त असतो, आपण काही देशांशी संधान साधलाय आणि एकीकडे तुर्की सारख्या देशांवर भारतीयांनी स्वतःहून पुढाकार घेऊन बहिष्कार। मी तर भारतीयांचं अभिनंदन करेन की तुर्की सारखा देश जो विनाकारण दहशतवादाला पाठिंबा देतोय, मानवतेच्या विरुद्ध जो अपराध आहे त्या अपराधाला पाठिंबा देतोय, त्या तुर्कीवर अघोषित बहिष्कार हा भारतीयांनी टाकलेला आहे। तुर्कीला देखील लक्षात आलं भारतीयांची ताकद काय आहे। गेल्या काही दिवसात आज ये हम सभी जानते हैं ऑपरेशन सिंदूर में जिस प्रकार से भारत की सेना ने बहादुरी दिखाई है, पूरे देश में जनता भारत के सेना के साथ खड़ी है, देश के प्रधानमंत्री जी के संकल्प के साथ खड़ी है। और यहाँ पर भी हम लोगों ने ये तय किया कि केवल शहरों में नहीं तो पंचायतों में भी तिरंगा यात्रा निकलेगी। पंचायत के लोग भी सेना को धन्यवाद देना चाहते हैं, इसलिए इस खापरखेड़ा की पंचायत में हम लोगों ने ये यात्रा निकाली और जिस प्रकार से आम लोगों ने इसमें सहभागिता ली, जिस प्रकार से उन्होंने उत्साह दिखाया, इससे हम भी अभिभूत हैं। बहुत अच्छा एक नियोजन ये रहा है और हमारे सेना के प्रति और हमारे प्रधानमंत्री जी के प्रति लोगों का प्रेम और लोगों का सम्मान हमको इसमें दिखाई पड़ता है। मेक इन इंडिया के तहत जिस तरह से काम हुआ, नागपुर का योगदान बढ़ा रहा है मेक इन इंडिया, उसको भी विवाद कर रहे हैं समिति में जो नाम है। देखिए, कुछ लोग ये केवल निगेटिव होते हैं, उनको न देश से कुछ लेन देन है न समाज से कुछ लेन देन है, हर चीज में राजनीति करते हैं। ऐसे राजनीति करते करते ही वो समाप्त हो रहे हैं, वो समाप्त हो जाएंगे। भारत देश महान है, महान भारत की सेवा जो करना चाहता है उसको कोई रोक नहीं सकता, न कोई पार्टी रोक सकती है, न ऐसे निगेटिव्ह लोक रोक सकते। काँग्रेसने तिरंगा यात्रेच्या विरोधात आता ती आपली जय हिंद यात्रा काढलेली आहे। जय हिंद यात्रा काँग्रेसची या यात्रेत विरोध केला ना आता स्वतःकडे। काँग्रेसची खासियतच आहे, पण काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली
तर आमची अपेक्षा एवढीच आहे ती राजकीय यात्रा करू नका आणि विशेषतः आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास दाखवतायत, एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची. अरे जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकू. सर्वपक्षीय भाऊ तर